अंबरनाथच्या भगतसिंग नगरमध्ये मुख्य नाल्याची संरक्षक भिंत तोडून नाल्यातच बेकायदेशीरपणे भराव टाकत रस्ता तयार केल्याचा प्रकार समोर आलाय। आज नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी या ठिकाणी भेट देत पाहणी केली आणि तातडीनं हा भराव काढून नाल्याचा प्रवाह सुरळीत करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। भगतसिंग नगरच्या बाजूनं परांजपे कॉम्प्लेक्स कडून येणारा मुख्य नाला वाहतो। या नाल्यात होम प्लॅटफॉर्मला लागून असलेल्या मैदानाच्या मागच्या बाजूला बेकायदेशीरपणे भराव टाकून रस्ता तयार करण्यात आलाय। यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून पालिकेनं बांधलेली भिंत सुद्धा तोडून टाकण्यात आली आहे। या भरावामुळे नाल्याचं पाणी अडलं असून नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा देखील साचलाय। हे अडलेलं पाणी भगतसिंग नगरमधील लोकांच्या घरापर्यंत उलटं जात असून त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे। आज नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी या नाल्याच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली। यावेळी पावसाळ्यात या भरावामुळे नाल्याचं पाणी अडून ते भगतसिंग नगरमध्ये घुसेल आणि मोठं नुकसान होईल अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली। त्यामुळे तातडीनं हा बेकायदेशीर भराव काढून टाकत संरक्षक भिंत पुन्हा एकदा बांधण्याचे आदेश नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत। यावेळी स्थानिक नगरसेविका हर्षदा पंकज पाटील, नगरसेवक विपुल प्रदीप पाटील, नगरसेवक अभिजित करंजुले, पालिकेचे शहर अभियंता पंकज पन्हाळे यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते। आता आपण बघितलं आहे सिद्धार्थनगरच्या परिसरामध्ये जे नाला आहे त्या नाल्यामध्ये रस्ता बनवला गेलेला आहे माती टाकून आणि खाली दोन पाईप, पण ते पाईप आणि ते पाणी पूर्णपणे पास होत नाही आणि त्याच्यामुळे एवढा कचरा जो आहे पूर्ण अडलेला आहे आणि त्याबरोबर एवढं तिथे घाण झालेली दुर्गंधी पसरलेली आहे। तसेच ते पाणी परत वस्तीमध्ये उलट येत आहे, त्याच्यामुळे रोगराई पण पसरत आहे आणि तिथल्या नागरिकांची समस्या पण सगळ्यांनी तक्रार तीच केलेली आहे की रोगराई पसरते, पाणी येते, पाणी रोज तुंबलं जाते। तर त्यासाठी तो तिथला रस्ता काढला हाच एक ऑप्शन आहे। जे अनधिकृत बनवलेला गेलेला आहे तो आपण काढणार आहोत आणि नाल्याची साफसफाई लवकरात लवकर करून घेणार आहोत।